दोघांचा खोलीत नवऱ्यासमोरच रंगारंग कार्यक्रम. पुढं घडलं भयंकर. ऐकूनच अंगावर काटा येईल. संसाराचा गाडा ओढताना खस्ता खाव्या लागतात. अलीकडे तर कमाई कमी आणि खर्च जास्त. वाढलेली महागाई यामुळे खूपच त्रासदायक जगणे झाले आहे. या हलाखीच्या जगण्याचा विसर पडण्यासाठी लोक नशेच्या आहारी जातात आणि तिथे घराचा तोल बिघडतो. पती पत्नीच्या नात्यात कटुता येते. अशावेळी पत्नीच्या नीरस आयुष्यात एखादा परपुरुष आला आणि ती त्याच्या जाळ्यात अडकली तर संसाराची वाताहत व्हायला वेळ लागत नाही. सांगली जिल्ह्यात याचाच दुर्दैवी नमुना दिसून आला. एका 40 पार महिलेचे तिच्यापेक्षा 17 वर्षांनी लहान तरुणाशी प्रेमसंबंध जुळले. या संबंधात अडथळा आणणाऱ्या तिच्या पतीचा तिच्या प्रियकराने तिच्या संमतीने काटा काढला. तिच्या पतीचा जीव गेला तर ती आणि तिचा प्रियकर तुरुंगात गेले. त्या दोघांच्या कुटुंबियांच्या माथी बदनामीचा डाग लागला. सांगली जिल्ह्यातील कुपवाडमध्ये कापसे प्लॉट या ठिकाणी असणाऱ्या अष्टविनायक कॉलनीमध्ये दगडू सुभाष केंगार हा आपली पत्नी छबुताई हिच्या समवेत राहतो. या दाम्पत्याला मुले मुली असून ते सर्वजण विवाहित आहेत. त्यांचा मुलगा सूरज हा तासगाव या ठिकाणी आपल्या पत्नी समवेत राहतो. तो सेंटरिंगचे काम करतो. दगडू केंगार हा गवंडी काम करत होता. कष्टाचे काम असल्याने त्याला दारू पिण्याची सवय होती. ही सवय आता व्यसनात बदलली असल्याने तो नेहमी दारूच्या नशेतच असे. या कारणामुळे घरात वादावादी होत असे. संसार गरिबीचा होता. हातातोंडाची गाठ पडताना मुश्किल होते. त्यामुळे राबायचे आणि पोट भरायचे असा या कुटुंबाचा दिनक्रमच बनून गेला होता. या सगळ्या ताणतणावाच्या जगण्यात एकाची पडली. त्यानेही तिच्या परिस्थितीचा अंदाज घेत तिच्याशी जवळीक साधली आणि तिचा पाय घसरला. पण तिला माहीतच नव्हते की ही तिच्या अधोगतीची सुरुवात ठरणार आहे. शाहरुख मकानदार या जुना बुधगाव रोड फकीरमळा येथे राहणाऱ्या अविवाहित तरुणाशी छबुताईची ओळख होती. दगडूच्या नेहमीच्या दारूच्या सवयीला वैतागलेली छबुताई शाहरुखच्या सहवासात आली. छबुताई ही 45 वर्षाची तर शाहरुख हा 28 वर्षाचा तरुण. तो तिच्याशी गप्पा मारत बसू लागला. तिलाही 4 गोष्टी बोलून मन हलकं करता येऊ लागल्याने तीही त्याच्या संपर्कात रमत गेली. वास्तविक त्या दोघांच्या वयात खूप मोठे अंतर होते. ती त्याच्यापेक्षा जवळपास 17-18 वर्षाने मोठी होती. त्यामुळे त्यांचे गप्पा मारणे कोणाला गैर वाटले नाही. पण शाहरुखच्या मनात वेगळाच खेळ सुरू झाला होता. ती वयाने खूप मोठी असली तरी त्याच्या मनात तिला भोगण्याची इच्छा निर्माण झाली होती. तो तिशीला आला असला तरी त्याचे लग्न झाले नव्हते. स्त्री सुखापासून वंचित असलेल्या शाहरुखला 40 पार केलेली छबुताई आवडू लागली. तो तिच्या मागे पुढे घुटमळत होता. तिलाही त्याची सवय झाली. त्याच्या मनातील भावना तिला समजली. कोवळा अविवाहित तरुण आपल्याला जीव लावतो हे तिच्या हलाखीच्या जगण्यात सुखदायी वाटले नसते तरच नवल. तिनेही प्रतिसाद दिला आणि दोघांमध्ये अनैतिक संबंधही निर्माण झाले. लपून छपून या गोष्टी होत असल्या तरी लोकांना समजतातच. ही बाब परिसरात समजली होती. शिवाय दगडूच्याही लक्षात ही गोष्ट आली. आता या कारणावरून घरात भांडणे होऊ लागली. दगडू बऱ्याच वेळा छबुताईला म्हणायचा, शाहरुख समवेत नको ते धंदे तू करू नकोस. तरीही छबुताईने नाद सोडला नाही. रविवार दिनांक 5 एप्रिल 2026चा दिवस. दगडू केंगार आणि छबुताई केंगार यांचा दिनक्रम सुरू झाला होता. त्या दिवशी दगडू केंगारने नेहमीप्रमाणे मद्यप्राशन केले. छबुताईही घराबाहेर आली. तिच्या दृष्टीस शाहरुख मकानदार पडताच ती त्याच्याबरोबर बोलू लागली. हे पाहून दगडूने छबुताईशी भांडण सुरू केले. रात्रीचे 10 वाजले असावेत. छबुताईने शाहरुखला घरी बोलावून घेतले आणि दिवसभरात दगडूने आपल्याशी कसे भांडण केले याबद्दल सांगितले. दगडू मला तुझ्याशी नीट बोलू देत नाही. त्याचा बंदोबस्त करायला हवा, असे छबुताईने सांगितले. त्यावेळी दगडू घरात दारूच्या नशेत झोपी गेला होता. ते पाहून शाहरुखने त्यांच्या पायावर, पाठीवर, डोक्यावर चाकूचे वार केले. तो मरण पावल्यांचे पाहून तेथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी छबुताई ही सकाळी उठली. मुलगा सूरजला दूध आणण्यासाठी पाठवले. तो जात असताना त्याला आपले वडील झोपत असलेल्या शेडचा दरवाजा उघडा दिसताच त्याने आत डोकावून पाहिले. तेव्हा त्याला वडिलांच्या पॅन्टला रक्त लागलेले दिसून आले. डोक्यालाही मार लागला होता. रूममधील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या दिसून आल्या. हे दृश्य पाहून सूरजने आरडाओरडा केला. त्याच्या ओरडण्याने शेजारचे लोक जमा झाले.
दगडू कंगारचा खून झालेला पाहताच कोणीतरी या घटनेची माहिती कुपवाड MIDC पोलीस ठाण्यात दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे पोलीस पथकासह घटनास्थळी आले. पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडून जखमी दगडू केंगार याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲम्ब्युलन्समधून पाठवले. तेथे डॉक्टरांनी तपासून तो मयत झाल्याचे घोषित केले. या घटनेची माहिती उपअधीक्षक प्रणील गिल्डा यांना सांगण्यात आली. त्यांनी घटनास्थळी भेट देऊन मार्गदर्शक सूचना दिल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी तपास हाती घेतला. मयत दगडूची पत्नी छबुताई हिच्याकडून चौकशी केली, पण तिने पोलिसांना व्यवस्थित माहिती दिली नाही. तिच्याकडून काही समजले नाही. पोलिसांनी शेजाऱ्यांकडून माहिती घेतली. तसेच मोबाईलचे CDR काढले असता छबुताई व शाहरुख मकानदार यांच्यातील अनैतिक संबंधाची माहिती पोलिसांना समजून आली. त्यानंतर पोलिसांनी छबुताई केंगार हिला रीतसर ताब्यात घेतले. तसेच शाहरुख मकानदार यालाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चौकशी सुरू केली असता सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं देणाऱ्या दोघांनीही गुन्हा कबूल केला. दगडू केंगार याच्या खुनाबाबत मुलगा सूरज केंगार याने कुपवाड MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हा रजी नंबर 84/2026 भारतीय न्यायसंहिता कलम 103.1.3.5 नुसार संशयित आरोपी छबुताई दगडू केंगार वय 45 आणि तिचा प्रियकर शाहरुख फारुख मकानदार वय 28 या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना रीतसर अटक केली. न्यायालयाने या दोघांना 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली. या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपअधीक्षक प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे, हवालदार राजू कांबळे, आप्पासाहेब नरुटे, अविनाश पाटील, निलेश कोळीकर, कॉन्स्टेबल अमोल जाधव, प्रकाश सांगोलकर व सहकारी तपास करत आहेत.